पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। जेव्हा झाली ना तेव्हापासूनच पप्पासने काहीतरी झालत। ते घरापासून असं लांबच राहत होते, पण ते असं काहीतरी करत्यान केव्हा स्वप्नात बी वाटलं नव्हतं। खरं सांगू, अजून बी केव्हा केव्हा असं वाटतं की काय समजा खोटच आहे। म्हणजे माझ्या जन्मामुळे पप्पा आपल्यापासून लांब गेले। तुझ्या जन्मामुळे गोपीनाथचं खरं रूप कळलं। तुझ्या जन्मामुळे आईला जगण्यासाठी कारण गावलं। ती कंबर कसून उभी राहिली आणि खानावर सुरू केली। तुझ्या जन्मामुळं अख्ख्या जगाला कळलं की किती बी आणि काय बी होऊ दे, तरी राधा अक्का पुन्हा नव्याने उभी राहू शकते। अन्नपूर्णे सदा पूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञानवैराग्य सिद्ध्यर्थं भिक्षां देहि च पार्वती। अन्नपूर्णे सदा पूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञानवैराग्य सिद्ध्यर्थं भिक्षां देहि च पार्वती। अन्नपूर्णे सदा पूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञानवैराग्य सिद्ध्यर्थं भिक्षां देहि च पार्वती। आजच्या ठळक बातम्या। राधाकाच्या खानावळीत जेवण तयार झालेलं आहे आणि रोजच्या सारखं खूप झुंबड उडण्याची शक्यता आमच्या सूत्रांनी वर्तवलेली आहे। पुढचे अपडेट्स आम्ही लवकरच तुमच्यापर्यंत घेऊन येऊ। तोपर्यंत बघत राहा आमचं चॅनल मनवा लागे। कसं वाटलं? एकदम भारी, मस्तच होय का नाही? मग पण काय ग मुन्नू, परवा तर चॅनलचं नाव वेगळं होतं ना? हा, पण तेवढं चांगलं नव्हतं। आपलं चॅनल आपलं नाव कसलं भारी वाटतंय? लय भारी आहे। चला बस करा आता, गिराईक यायची वेळ झाली। अहो काका या ना।
शाकाहारीच ना? मावशे ताट आण. नाही नाही नको नको नको. काय हो काका, काय झालं? नाही काय नाही, कदमाकडे चाललेलो, वासना तोंडाला पाणी सुटलं आणि तिकडं जायचं सोडून इकडे येऊन चुकून जेवायला बसलो. सॉरी. बरं हा. अहो पण जेवून तर ब्रेकिंग न्यूज, राधाक्काच्या खानावळीतनं पहिल्यांदा कुणीतरी न जेवता बाहेर पडलं. सॉरी. ओ दादा, दादा, हो या की. आज जेवायचं नाही का? नाही नको ते. का? ते उपवास आहे ना माझा आज. आज कशाचा उपास? हा एक. ओ दा अरे सरजा राजा, कुठे चालली जोडी? आम्ही काय तुझ्याकडे हाय होय? त्याग मारलं की झालं? पोटाला खायला लागतं आम्हाला. राधाकाच्या खानावळीत चाललोय जेवायला, येतो का? अरे काय एवढे टोकराच्या होय रे तुम्ही? का काय झालं? काय झालं? अरे काल तिथं काय खडाजंगी झाली माहित आहे ना? ते माहितीये की त्याचा आमच्या जेवणाशी काय संबंध? काय संबंध? अरे काल तो कालवा करा आलेला गुंड काय म्हणलं ऐकलं नाही होय तुम्ही? इथं जर का परत कुणी जेवताना दिसलं तर त्याचा हात पाय गळ्यात बांधतो का नाही बघा. ऐकलं नाही होय तुम्ही? होय होय, नको बाबा तिकडे जायला. मग जेवायचं कसं करायचं? या जेवायचं कसं? अरे इथं जीवावर भेटलंय आणि तुला जेवायची पडलं होय रे? जेवताय तिथे जाऊन आपण नाही आपण तू काही जे एक तर प्यायची नव्हती तरी बी पिली वरन ह्यांची गटगट. आपण नाही जाणार राधाकाच्या खानावळीत गेली, राधाकाची खानावळी गेली. शांत अरे शांत 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 कुठे? माझी शांत इकडं कशाला आलाय? पैसे बिशे काय मिळणार नाही सांगून ठेवते. ऐकायचं पैशाचं नाव तरी काढलं का आपण? दोसून आलाय ना? नाही तुझी आण. का बसा. कशाला आलाय इकडं? निघा. जातो पर इथं कसं पण लॉकडाऊन लागलंय. कुणी आलं नाही काय? नाही. कुणी म्हणजे कुणी बी आलं नाही? म्हणजे सकाळ धरून एक जण बी आलं नाही? एकदा सांगितलेलं समजत नाही बाय, कुणी आलं नाही म्हणून. निघा आता. पैसे दे ना. राहू दे, नंतर दे. तसं बी कुणी गिराईक आलंच नाही तर पैसे कुठून देणार नाही का?
चालू द्या तुमचं चालू द्या वाट बघा वाट बघा. तसे बी आपल्या पैशाची जुळणी झाली आहे. काय म्हणलात? तुला काय नाही निघा. गरज नाही चाललं. आवा आवा. ए पाखरू कोणी बरी ठेवलं हा. निघा. हा चाललो तू नको मला सांग. आज कुठं काही कार्यक्रम तर नाही ना? आमचं ध्यान कार्यक्रमस्थ करून आलंय. तसं नाही मावशे, म्हणजे गावात कुठं काही प्रोग्राम तर नाहीये ना? नसल नाही तर हे इकडं कशाला फिरकलं असतं? मग एवढा वेळ झाला तरी अजून एक बी गिऱ्हाईक नाही आला. आतापर्यंत निम्म जेवण संपलेलं असतंय. आज भवानी बी नाही. येतील थांब. आणि कुणीसला आलं तर? सेनोरिटा. लाडात यायला काय झालंय? वा तिकडे. काय ग सारखं आडतोड करतेस मला सेनोरिटा? कवा तरी प्रेमानं जवळ घे की. एवढा भारी चॉकलेट आणलाय मी तुझ्यासाठी आणि तू चॉकलेट देऊन माझं तोंड बंद करू नकासा. मी काय बारकी पोरगी नाहीये. त्या राधीचं घर खाली करायचं काय ते बघा आधी. चॉकलेट खात आहेत. गोपीनाथ शेठ. ओ गोपीनाथ शेठ. आली गुड न्यूज. चल म्हणजे हो बोल रे. ये गावठी नांडी. एक कुठं आवाज आलाय. ओ गोपीनाथ शेठ. हे म्हण काय इथं अरे काम झालं ना? हाय ग आता. मला सांगितलेलं काम झालं नाही असं केव्हा झालं वय? मिशन फत्ते म्हणजे ठिणगी पेटल्या म्हणायची. ठिणगी काय राव? चेष्टा करायला व माझी मस्करी करायला व. वनवा असा वनवा पेटून आलो या म्या. वनवा पेटवलंयस म्हणजे नेमकं काय केलंयस? अहो गोपीनाथ शेठनं मला आयडिया सांगितलेली गावभर बोंबलायचं की राधाकाच्या खानावळीत मारझोड होतीया, तोडफोड होतीया आणि तिथं जाऊन डोसकं फोडायचं काय म्हणून. हे ऐकल्यावर समधी लोक अशी पाय लावून उलटी सटाकल्यात. म्हणजे काळ कुत्र बी फिरकना त्या खानावळीत. होय का? अव म्या माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले. हो ती राधा का अशी डोक्याला हात लावून बसलीये. माझं घर भावलं ते कसं डोसकं लावते काय करते गुन्हाचं आहे ग बाई. खानावळीत कुणी गेलंच नाही तर खानावळ बंदच होणार. एकदा का खानावळ बंद पडली मग राधीचा गेम पॅक. राधीला घर सोडण्याशिवाय पर्यायच राहणार नाही. माझं घर भावलं ते
असं केलं हा सरप्राईज देणार होते हा म्हणून एवढं चॉकलेट कसं ग म्हणजे तिच्या अय वंडक्या तुला काय आता आम्ही जोडीने सोडायला येऊ नाही 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 म्या जातो तुमचं चालू द्या इथं आहे की पारी इथनं जा इथलं कसलं सरकतय वंडक वा बाजूला जातो नीट जा रे. सेनोरिटा काका अहो या की जेवायला. नाही नाही आज एक काम आहे आणि तशी बी आज कडकी आहे थोडी. काका ओ काका ओ काका याच्या आधी बी उदारी केलं की तुम्ही तेव्हा बी कडकीच होती आता बियान जेवा. अस्मे तू हे काय केलंस? गिराईक देव आहे म्हणतोय आपण आणि मग देवाचा अपमान करून त्याला कवा प्रसन्न करून घेतात काय? दुसऱ्याला मदत करताना कवा एका हाताचं दुसऱ्या हाताला कळाया नको हेच शिकवलंय मी तुला आणि तू हे असं वागाल्यास. अगं आय मी गमतीनं म्हंटल त्यासनी आमची कायम अशी गंमत चालली असत्या. तुमची काय गंमत असेल ती असू दे पण पुन्हा कधी कोणाला त्याच्यासाठी केलेलं बोलून दाखवू नको. मग भले आपल्या उपाशी मरायची येळ आली तरी चालेल. आईने लयच मनाला लावून घेतलंय. आज एक बी गिरायक आलं नाही म्हणून राधाक्काची चिडचिड व्हायला. त्यात तुझं असं बोलणं लागलं तिला. पण माझ्या मनात खरंच असं काही नव्हतं. मी सच बोलायचं म्हणून बोलले. तुझ्या मनात काय नव्हतं माहितीये ना तुला. झालं तर मग म्या बोलते राधा अक्का संग. जा तू एवढं सामान घेऊन ये. काय उपयोग आहे सामान आणून? एका गिरायकाचा पत्ता नाही. अगं दिदे पाऊस येईल का नाही ह्या विचारानं पेरणी थांबायची असते का कवा? आपण आपल्या परीनं पेरत राहावं. पेरलं की उगवतंय बघ. आणि काय सांगावं काहीतरी चमत्कार होईल आणि नाही म्हणता म्हणता जेवण पुरायचं नाही बघ. जा एवढं सामान घेऊन ये. आणते. मी चौकात जाऊन लोकांनी जेवाय बोलवून आणू काय? खुळेस काय? परीक्षा आल्या ना जा अभ्यासाला बस जा. गिरायका आली की मी बोलवते जा. हे आणि काय झालं? अगं बाई हवं काही नाही. मोळ्यातनं निसटला बोल. दिदी आली की आम्ही लावून घेऊ. तू नका काळजी करू. अरे देवा हे काय
हे काय झालं? अपशकूनच म्हणायचा की. आणि हे काय? अया, कोणी जेव्हा आलं नाही होय? मला वाटलं नाही झुंबडच उडाली असेल तुझ्या खानावळीत, पण इथं तर कोण काळा कुत्रा बी नाही. बया, आता समज केलेलं जेवण वाया जाणार. मी केलेला प्रसाद वाया गेला म्हणून लय खुश झालता ना तुम्ही. पण मी तुमच्यागत नाही. मी तुम्हासनी मदत करणार. मी करणार.